गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला न्यू पॉईंट घ्यायचा आहे डिफरन्शिएशनचा, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्स. इफ y is equal to f of x is a differentiable function of x, then we have dy by dx is equal to f dash of x. आपण y is equal to f of x फंक्शन घेतलं तर मग yचा डेरिव्हेटिव्ह काय घेत असतो आपण, dy by dx, आणि f of x चा डेरिव्हेटिव्ह काय म्हणत असतो आपण, f dash of x. दिस इज कॉल्ड द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t, अँड x इज ऑल्सो डिनोटेड बाय, आणि हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कशाने डिनोट करू शकतो आपण, एक तर y1 और y डॅश. It is clearly that f dash of x is also a function of x. If it is again differentiate, then its derivative is d by dx of dy by dx. मग आता आपण yचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला, dy by dx. मग परत त्याला डिफरन्शिएट करायचं, बरोबर. dy by dxला परत डिफरन्शिएट करायचं म्हणजेच काय म्हणणार आपण, d by dx of dy by dx इज इक्वल टू d by dx ऑफ, आणि dy by dx म्हणजे आपण वरती काय म्हटलेलं आहे, f dash of x इज कॉल्ड द सेकंड ऑर्डर derivative of y with respect to t and is denoted by d square y by dx square. लक्षात, डबल डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड डेरिव्हेटिव्ह कसा डिनोट करणार आपण, d square y by dx square और f डबल डॅश ऑफ x. f डबल डॅश, जसं f डॅश ऑफ x म्हटलं की आपण fच्या डोक्यावर एक स्वल्पविराम ठेवतो, तसं f डबल डॅश ऑफ x म्हटलं की fच्या डोक्यावर दोन स्वल्पविराम द्यायचे, f डबल डॅश ऑफ x और y2 और y डबल डॅश. thus the second order derivative is the derivative of the first order derivative. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, फर्स्ट ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह. thus the second order derivative is the derivative of the first order derivative by the method of first principle. आता आपल्याला माहिती आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे की f dash of x is equal to limit of f of x plus h minus f of x upon h as tends to 0. बरोबर आहे ना. आपण 11th बरेच एक्झाम्पल सॉल्व केले फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हने, लक्षात. मग आणि एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, डी वाय बाय डेक्स. आता याला डिफरन्शिएट करायचं आहे, लक्षात. हा काय झाला, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला एफ डॅश ऑफ एक्स. आता या एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह यायचा आहे. मग एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय म्हणणार आपण, एफ डबल डॅश ऑफ एक्स. मग काय घेणार तो, लिमिट ऑफ एफ डॅश ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एच ॲज एच टेंड्स टू 0 इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. कारण डबल डेरिव्हेटिव्ह ना तो, सेकंड डेरिव्हेटिव्ह. मग तो कसा डिनोट करणार आपण, डी स्क्वेअर वाय बाय डी स्क्वेअर. फर्दर इफ एफ डबल डॅश ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, देन इट इज डेरिव्हेटिव्ह इज डिनोटेड बाय डी बाय डी एक्स ऑफ एफ डबल डॅश ऑफ एक्स. आता हा जो एफ डबल डॅश ऑफ एक्स हे पण एक्स फंक्शन आहे. आता या एफ डबल डॅश ऑफ एक्सला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणून काय म्हणतो आहे आपण, डी बाय डी एक्स ऑफ एफ डबल डॅश ऑफ एक्स. मग तो काय येणार, एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. दस फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज युजली डिनोटेड बाय, बरोबर. फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं डिनोट करणार आपण, एफ रेस टू 4 ऑफ एक्स और डी रेस टू 4 वाय बाय डी एक्स रेस टू 4. इन जनरल the nth order derivative of y is equal to f of x with respect to x is denoted by, जसा फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटला तसा आता nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय येणार, d रेस टू एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन और f रेस टू एन ऑफ एक्स. आलं लक्षात. हे झालं आपलं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नोट, द हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज मे ऑल्सो बी डिनोटेड बाय y1 y2 y3 अप टू डॅश yn. लक्षात. पण आपल्याला फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा कट केलेला आहे, लक्षात. आपला सिलेबस कट झालेला आहे ना, रिड्यूस झालेला आहे ना, त्याच्यामध्ये nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा आपला कॅन्सल झालेला आहे. मग आपल्याला फक्त सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचंच एक्झाम्पल घ्यायचे आहे. आता आपल्याला घ्यायची एक्सरसाइज 1.5. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज ऑफ द फॉलोइंग. लक्षात, म्हणजे खाली फंक्शन दिलेत त्यांचे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज आपल्याला फाइंड करायचे आहे, बरोबर. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे म्हणजे आपल्याला अगोदर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे अगोदर डी वाय बाय डी एक्स काढावं लागेल, नंतर त्या डी वाय बाय डी एक्सला डिफरन्शिएट करून आपल्याला मिळेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, 2x रेस टू 5 मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. हे दिलेलं एक्झाम्पल आहे. मग दिलेलं एक्झाम्पल आपण y मानणार. लेट y इज इक्वल टू
टॉईस एक्स रेस टू 5 मायनस 4x क्यूब मायनस 2/x² मायनस 9. आता याला डिफरन्शिएट करायचं. इकडे वायचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार आपण dy/dx. इकडे d/dx ऑफ पुन्हा दिलेली टर्म ब्रॅकेटमध्ये टाकायची आणि मग आता तिचा डेरिव्हेटिव्ह काय येणार. मग आता पहिल्यांदा 2x रेस टू 5चा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये 2 इथे कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला म्हणजे d/dx ऑफ x रेस टू 5. नंतर मायनस 4 ही कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे d/dx ऑफ x क्यूब मायनस 2 d/dx ऑफ आता 1/x² आहे. 2/x² आहे ना, बरोबर. मग 2 तर कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला 1/x². पण अपॉनची जी पॉवर आपण ती वरती नेऊ शकतो. मग अपॉनची पॉवर खाली काय 2, ती वरती जाऊन काय होणार -2. म्हणजे 1/x² ऐवजी आपण काय राईट करू शकतो x⁻² मायनस d/dx ऑफ 9. आणि मग आता प्रत्येकाचं आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके. मग आता बघा, आता ट्वाईस आता x⁻5. मग त्याच्यामध्ये x⁻5चा डेरिव्हेटिव्ह कशानुसार घेणार x⁻n नुसार, बरोबर. पॉवर पुढे पॉवरमधून एक मायनस करायचं आहे. मग पॉवर किती आहे 5 पुढे घेतली x⁻5 - 1 x⁻4 मायनस 4 x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. क्यूब म्हणजे पॉवर 3 पुढे घेतली 3 x⁻3 - 1 म्हणजे काय येणार मग x⁻2 मायनस 2. आता x⁻2चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग पॉवर किती इथे -2 ती पुढे घेतली आणि x⁻2 वरती पॉवर म्हणजे -2 मधून -1 झाला म्हणजे किती झालं वरती पॉवरला -3 मायनस d/dx ऑफ 9. 9चा डेरिव्हेटिव्ह काय असतो म्हणजे 9 ही कॉन्स्टंट टर्म आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. मग काय बघा 2 5 जार 10 10 x⁻4 मायनस 4 3 जार 12 x² मायनस मायनस प्लस झालं, बरोबर. -2 × -2 मायनस 4 प्लस 4 x⁻3. हा झाला आपला dy/dx. मग आता याला परत डिफरन्शिएट करायचं. ही टर्म आली आता किंवा ही जे फंक्शन आलं आहे याला अगेन डिफरन्शिएट. मग इकडे dy/dxचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार आपण d²y/dx². नंतर इकडे d/dx ऑफ ती पूर्ण टर्म ब्रॅकेटमध्ये टाकायची 10 x⁻4 मायनस 12x² प्लस 4 x⁻3. मग आता 10 x⁻4चा डेरिव्हेटिव्ह 10 तर कॉन्स्टंट टर्म आहे. d/dx ऑफ x⁻4 मायनस 12 d/dx ऑफ x² प्लस 4 d/dx ऑफ x⁻3 10. आता x⁻4चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4x³ मायनस 12 x²चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x प्लस 4 x⁻3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार -3 घेतला पुढे आणि x⁻2 -3 -1 म्हणजे किती झाली ती पॉवर -3 -1 -4. म्हणजेच काय झालं मग आता 10 4 जार 40 x³ मायनस 12 2 जार 24x मायनस आता प्लस 4 × -3 म्हणजे किती झाले ते -12 x⁻4 असे लिहिलं तरी चालेल. किंवा ती आता x⁻4 जी -4 आहे ती जी पॉवर आहे ती आपण पॉझिटिव्ह करून लिहू शकतो. मग ती वरती आहे म्हणजे तिला मग खाली आणावं लागेल. म्हणजेच काय येणार मग -12/x⁻4. हा झाला आपला डबल डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात. पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा dy/dx आणि त्याला परत डिफरन्शिएट केलं की मिळेल आपल्याला d²y/dx². ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला x⁻x x⁻3 × log x म्हणजे x³ × log x हे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. मग आता लेट y = x³ × log x. मग आता इकडे yचा डेरिव्हेटिव्ह काय dy/dx. इकडे d/dx ऑफ x³ × log x. मग तिथे इंटू आहे म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. x³ इंटू आहे ना, मग इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण इंटूचा रूल वापरणार आहे. मग इंटूचा रूल काय आहे की एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा x³ कॉन्स्टंट ठेवला, डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे d/dx ऑफ log x प्लस आता log x कॉन्स्टंट ठेवायचा आहे d/dx ऑफ x³ log xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/x प्लस log x तर कॉन्स्टंट आहे. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतो आहे आपण x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x². मग आता पुढे बघा x³ × 1/x आहे म्हणजे तो आपण x झाला ना, म्हणजे तो एक x कट होतो आहे म्हणजे वरती काय उरलं ना फक्त x² प्लस log x × 3x² आहे. मग आपण ते मल्टिप्लिकेशन काय म्हणू शकतो
3x² इंटू लॉग एक्स. म्हणजे दोघं टर्ममध्ये x² कॉन्स्टंट टर्म आहे. x² बाहेर घेतला, ब्रॅकेटमध्ये काय उरेल तुमचा आला x बाहेर घेतला आहे ना, म्हणजे 1 प्लस 3 लॉग ऑफ एक्स. हा झाला आपला dy/dx. याला अगेन डिफरन्शिएट करायचं. मग इकडे dy/dxचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार आपण d²y/dx². आणि इकडे d/dx ऑफ x² इंटू 1 प्लस 3 लॉग ऑफ एक्स. बरोबर. मग इथे पण आता x² इंटू ब्रॅकेट आहे. बरोबर. मग इथे पण त्याचप्रमाणे इंटूचा रूल वापरायचा. x² u मानायचं आणि त्या ब्रॅकेटला v मानायचं. बरोबर. एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह. मग पहिल्यांदा x² कॉन्स्टंट ठेवला, d/dx ऑफ 1 प्लस 3 लॉग एक्स प्लस आता 1 प्लस 3 लॉग एक्स कॉन्स्टंट ठेवला, d/dx ऑफ x². लक्षात. मग x² 1 प्लस 3 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ना, म्हणजे म्हणजे पहिल्यांदा 1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 प्लस 3 कॉन्स्टंट टर्म आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x प्लस 1 प्लस 3 लॉग ऑफ एक्स. आणि x²चा डेरिव्हेटिव्ह काय x²चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x. बरोबर. मग आता पुढे बघा x² इंटू तो ब्रॅकेट आहे, मग तो x² त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचा. बरोबर. मग पहिल्यांदा x² इंटू 0 म्हणजे ती टर्म तुमची 0च झाली. नंतर काय आहे की x² इंटू 3 इंटू 1/x. मग अपॉनला x आहे म्हणजे तुमचा x कट होतो आहे. लक्षात. म्हणजे वरती काय उरेल मग फक्त x आणि तो 3 म्हणजे 3x प्लस तसंच आता 1 प्लस 3 लॉग एक्स इंटू 2x आहे म्हणजे तो 2x त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा. 2x पहिल्यांदा 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार 2x प्लस 3 लॉग एक्स इंटू 2x म्हणजे 3 2 जार 6x लॉग एक्स. बरोबर. नंतर 3x प्लस 2x किती ॲडिशन झाली 5x प्लस 6x इंटू लॉग एक्स. एवढं आन्सर ठेवलं तरी चालेल, किंवा त्याच्यामधून x कॉमन निघतो आहे, तो x बाहेर काढला, मग ब्रॅकेटमध्ये काय होईल तुमचं आला 5 प्लस 6 लॉग ऑफ एक्स. काय आन्सर आलं x इंटू 5 प्लस 6 लॉग ऑफ एक्स. अशा प्रकारे डबल डिफरन्शिएट करत चालायचं. आलं लक्षात. आता नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल काय आपलं x⁻x. बरोबर. लेट y इज इक्वल टू x⁻x. मग आता याला डिफरन्शिएट कसं करणार बरं, कारण हे पॉवर फंक्शन आहे. मग पॉवर फंक्शन असेल तर त्याचं डिफरन्शिएशन कसं घेतो आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. दोघं साईडला लॉग घेऊन आपण त्याचं डिफरन्शिएशन करत असतो. आलं लक्षात. मग आता y इज इक्वल टू x⁻x. दोघं साईडला लॉग घ्यायचा आहे. मग इकडे येईल लॉग ऑफ y आणि इकडे काय येणार लॉग ऑफ x⁻x. इथे लॉगचा रूल वापरायचा. बरोबर आहे ना. लॉग ऑफ x⁻x लॉगचा थर्ड रूल वापरायचा आहे. मग ती पॉवर पुढे. बरोबर. पॉवर काय आहे x आणि इथे काय होईल मग तुमचं आला लॉग ऑफ x. लक्षात. मग आता काय आलं आपलं लॉग ऑफ y इज इक्वल टू x इंटू लॉग ऑफ x आणि मग आता इथे डिफरन्शिएट करायचं. बरोबर. आता लॉग ऑफ yचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/y dy/dx आणि इकडे d/dx ऑफ x इंटू लॉग ऑफ x. इकडे 1/y dy/dx जसंच तसं आता x इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे इथे पण इंटूचा रूल वापरायचा आहे. कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह. मग x कॉन्स्टंट ठेवला d/dx ऑफ लॉग ऑफ x. आता लॉग ऑफ x कॉन्स्टंट ठेवला d/dx ऑफ x. x कॉन्स्टंट आहेच. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. मग ते आपण x/x राईट केलं. नंतर प्लस लॉग ऑफ x तसंच तसा आणि d/dx ऑफ x म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. पुढे x/x म्हणजे ते कट झालं, म्हणजे ते काय उरला फक्त 1 प्लस लॉग ऑफ x इंटू 1 म्हणजेच काय आलं लॉग ऑफ x. लक्षात. हे काय आलं आपलं 1/y dy/dx. मग तो अपॉनचा y तिकडे जाऊ द्यायचा. मग इकडे काय उरला आता dy/dx. बरोबर. मग तो अपॉनचा y तिकडे जाऊन काय झाला मल्टिप्लाइड झाला y इंटू 1 प्लस लॉग ऑफ x. आणि yची व्हॅल्यू रिपीट करायची. y म्हणजे काय फंक्शन आहे आपलं x⁻x. मग x⁻x इंटू 1 प्लस लॉग ऑफ x. आणि मग आता इथे डिफरन्शिएट करायचं आहे. बरोबर. कशाला डिफरन्शिएट करायचं आहे x⁻x इंटू 1 प्लस लॉग ऑफ x. लक्षात. मग आता इकडे dy/dx आहे. dy/dxचा डेरिव्हेटिव्ह काय येणार d²y/dx². बरोबर आहे ना. dy/dxचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणत असतो आपण d²y/dx².
डी वाय बाय डी एक्सचा डी टू काय डी स्क्वेअर वाय बाय डी स्क्वेअर आणि इकडे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग ऑफ एक्स. मग आता बघा इथे एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग ऑफ एक्स बरोबर, म्हणजे परत इंटू आलेला आहे. मग इथे इंटूचा रूल वापरायचा. यू म्हणजे एक्स रेस टू एक्स समजायचं आणि वी म्हणजे तो ब्रॅकेट समजायचा लक्षात. मग एक कॉन्स्टंट एकाचा डेरिव्हेटिव्ह एक्स पहिल्यांदा एक्स रेस टू एक्स कॉन्स्टंट ठेवला. डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट म्हणजे काय तुमचा 1 प्लस लॉग एक्स प्लस आता 1 प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट ठेवायचा आहे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. इकडे एक्स रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला 1 प्लस लॉग ऑफ एक्स. 1चा डेरिव्हेटिव्ह काय 0, लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x प्लस आता 1 प्लस लॉग ऑफ एक्स जसंच तसा. आणि आता ते डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कशाचा एक्स रेस टू एक्सचा बरोबर. मग एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती आपण काढलेला आहे. एक्स रेस टू एक्स म्हणजे वाय, मग वाय म्हणजे डी वाय बाय वायचा डेरिव्हेटिव्ह काय डी वाय बाय डी एक्स. मग वरती डी वाय बाय डी एक्स काय काढलेला आहे एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग ऑफ एक्स. तो जसंच तसा राईट करायचा एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग ऑफ एक्स. आलं लक्षात. एवढंच आन्सर ठेवलं तरी चालेल किंवा पुढे थोडंफार कॅल्क्युलेशन होते. काय कॅल्क्युलेशन होते बघा की पुढे एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 1/x टर्म आहे बरोबर. मग आपणला एक एक्स आहे ना, म्हणजे एक पॉवर तुमची कट होणार, म्हणजे एक्सची पॉवर काय होणार मग एक्स मायनस 1 म्हणजे काय आलं ते एक्स रेस टू एक्स मायनस 1. आणि पुढच्या टर्ममध्ये बघा की 1 प्लस लॉग ऑफ एक्स आणि परत 1 प्लस लॉग ऑफ एक्स हा ब्रॅकेट आलेला आहे. एक्स रेस टू एक्सचं तसंच तसा ठेवणार, पण 1 प्लस लॉग ऑफ एक्स 1 टू 1 प्लस लॉग ऑफ एक्स म्हणजे त्या ब्रॅकेटचा काय म्हणणार आपण स्क्वेअर म्हणणार. आलं लक्षात. असं स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे आपल्याला बरोबर आन्सर येतं आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. सेकंड क्वेश्चन फाईंड डी स्क्वेअर वाय बाय डी स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच डबल डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्हज काढायचे आहेत आपल्याला, फक्त ते थोडं वेगळं आहे. काय बघा आता काय एक्झाम्पल आहे. पहिलं एक्स इज इक्वल टू ए इंटू थिटा मायनस साईन थिटा अँड वाय इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस कॉस ऑफ थिटा. म्हणजे इथे आपल्याला एक्स आणि वाय दिलेले आहे बरोबर, 2 टर्म दिलेले आहे आणि त्यांचा डी वाय बाय डी एक्स फाईंड करायचा आहे बरोबर. मग आता पहिल्यांदा बघा एक्स इज इक्वल टू ए इंटू थिटा मायनस साईन थिटा आणि वाय इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस कॉस ऑफ थिटा. डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थिटा. हे विथ रिस्पेक्ट टू थिटा का डिफरन्शिएट करणार आहोत आपण, कारण एक्सचं फंक्शन बरोबर कशाचं आहे थिटामध्ये आणि वाय फंक्शन कशामध्ये आहे थिटामध्ये. म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा. लक्षात. दोघांचे डेरिव्हेटिव्ह काय घेणार आहे आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग आता एक्स बरोबर एक्स इज इक्वल टू आहे ना, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार इथे आपण डी एक्स बाय डी थिटा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणणार डी एक्स बाय डी थिटा. मग काय येणार तो इज इक्वल टू ए तर कॉन्स्टंट टर्म आहे, मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे आपल्याला डी बाय डी थिटा ऑफ थिटा मायनस साईन थिटा. ए कॉन्स्टंट आहे, मग आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला थिटा मायनस साईन थिटा. थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 मायनस साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस ऑफ थिटा. आता आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे बरोबर. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा डी वाय बाय डी थिटा येणार आणि वाय काय फंक्शन आहे आपलं ए इंटू 1 मायनस कॉस ऑफ थिटा. ए तर कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला डी बाय डी थिटा ऑफ 1 मायनस कॉस ऑफ थिटा. काय येणार ए जसंच तसा 1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साईन थिटा बरोबर. मायनस मायनस ती मधली टर्म काय झाली प्लस साईन थिटा आणि इंटू ए म्हणजेच काय मिळालं आपल्याला ए साईन थिटा. मग आता आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाईंड करायचा म्हणजे अगोदर काय फाईंड करावं लागेल डी वाय बाय डी एक्स. मग डी वाय बाय डी एक्स काय येणार इथे डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. लक्षात. आता डी वाय बाय डी थिटा काय काढलं आहे आपण ए साईन थिटा. डी एक्स बाय डी थिटा काय काढलं आहे आपण ए इंटू 1 मायनस कॉस ऑफ थिटा. आलं लक्षात. आता इथे हाफ अँगल फॉर्म्युले वापरायचे. आलं लक्षात. आणि वरचा एक खालचा आहे तर कट झाला. मग आता वरती काय उरलं तुमचं आलं साईन थिटा आणि खाली काय उरलं तुमचं 1 मायनस कॉस ऑफ थिटा. मग आता साईन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला काय आहे 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 2. तसंच खाली 1 मायनस कॉस थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला काय आहे 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2. काय फॉर्म्युला आहे 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2. आता
वरचा 2 आणि खालचा 2 तुमचा कट होते. आलं लक्षात? हां, वरती एक साईन ऑफ थिटा बाय 2 आहे आणि खाली साईन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे. म्हणजे तुमचा वरचा साईन ऑफ थिटा बाय 2 कट होणार आहे. मग वरती काय उरेल फक्त कॉस ऑफ थिटा बाय 2 आणि खाली साईन स्क्वेअरपैकी एक साईन कट झाला ना, म्हणजे एक साईन उरणार. म्हणजे काय उरला खाली साईन ऑफ थिटा बाय 2. काय उरलं कॉस ऑफ थिटा बाय 2 अपॉन साईन ऑफ थिटा बाय 2. आणि आपल्याला माहिती आहे कॉस अपॉन साईन म्हणजेच काय कॉट. म्हणजेच काय मिळेल आपल्याला कॉट ऑफ थिटा बाय 2. म्हणजे ते dy बाय dx इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला कॉट ऑफ थिटा बाय 2. मग आता याला अगेन डिफरन्शिएट करायचं. इकडे dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. इकडे डी बाय dx ऑफ कॉट ऑफ थिटा बाय 2. कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला कॉट ऑफ थिटा बाय 2. लक्षात? आता बघा डी बाय dx ऑफ कॉट ऑफ थिटा बाय 2 म्हणते. मग आता कॉटमध्ये कशाचं फंक्शन कॉटमध्ये थिटाचं. म्हणजे आपण अगोदर विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करावं लागेल. आलं लक्षात? म्हणजे काय म्हणणार मग आपण डी बाय डी थिटा ऑफ कॉट ऑफ थिटा बाय 2 इंटू डी थिटा बाय dx. बरोबर. मग आता कॉट ऑफ थिटा बाय 2 बरोबर. कॉट ऑफ थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2 आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागेल. लक्षात? म्हणजे काय येणार ते डी थिटा बाय dx. मग तिकडे मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2 इंटू परत थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल. कारण नुसतं थिटा आहे का नाही. थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग तुमच्याला काय येणार 1/2. लक्षात? आणि इथे वरती डी थिटा बाय dx आलेलं आहे. पण वरती आपण काय काढलेलं आहे dx बाय डी थिटा. म्हणून आपण काय म्हणू शकतो इंटू 1/dx बाय डी थिटा. मग मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2 थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू आता काय घ्यायचं आपल्याला 1/dx बाय डी थिटा. आणि dx बाय डी थिटा काय काढलेला आहे आपण ए इंटू 1 मायनस कॉस ऑफ थिटा. लक्षात? मग ते थोडंफार कॅल्क्युलेशन होतं तेवढं करायचं. लक्षात? नाहीतर मग एवढं आन्सर ठेवलं तरी चालेल. मग काय कॅल्क्युलेशन होतं आहे बघा फक्त थोडीशी ॲडजस्टमेंट केलेली आहे. तो अपॉनचा 2 आणि अपॉनचा ए म्हणजे टॉईस ए आणि ते मायनस चिन्ह म्हणजे मायनस 1/2 ए. नंतर कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा बाय 2 जसंच तसा इंटू 1 अपॉन आता खाली ब्रॅकेट उरला आहे तुमचा 1 मायनस कॉस ऑफ थिटा. मग त्याचा हाफ अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे. वरती वापरला तोच 1 मायनस कॉस ऑफ थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला काय आहे 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2. लक्षात? वरती काय आलं कोसेक स्क्वेअर आणि अपॉनला खाली काय साईन स्क्वेअर. बट आपल्याला माहिती आहे 1/sin म्हणजेच काय कोसेक. लक्षात? बरोबर. म्हणजे अपॉनला पण काय येणार आहे मग तुमच्याला 2 कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. मग वरती मायनस तो 2 पुढे येऊन तर 2ला मल्टिप्लाय झाला 1/4a आणि साईन स्क्वेअरवरती जाऊन काय झाला कोसेक स्क्वेअर कोसेक रेस टू 4. लक्षात? आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे एक्स इज इक्वल टू टॉईस ए स्क्वेअर वाय इज इक्वल टू 4at. आता एक्स आणि वाय कशाचे फंक्शन आहे टीचे. म्हणून एक्स आणि वाय आपण काय करणार काय डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्टिव्ह टी. इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx बाय dt डी बाय dt ऑफ कशाचा काय घ्यायचा आपल्याला टॉईस ए स्क्वेअरचा. टॉईस ए तर कॉन्स्टंट टर्म आहे. मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे डी बाय dt ऑफ टी स्क्वेअर. टॉईस ए जसा तसा टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2t. म्हणजेच काय झालं मध्ये 2 2 जार 4at. नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार तुम्ही ते आता डी वाय बाय dt ऑफ वाय काय तुमचा 4at. 4a कॉन्स्टंट टर्म आहे. मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे डी बाय dt ऑफ टी 4a. टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 म्हणजेच काय आला तो 4a. आता घ्यायचं आहे आपल्याला dy बाय dx म्हणजेच काय म्हणणार तुम्ही dy बाय dt अपॉन dx बाय dt. dy बाय dt काय काढलं आपण 4a. dx बाय dt काय काढलं आपण 4at. म्हणून 4a कट झाला म्हणजे काय बोलला तुमचा आला 1/t. मग dy बाय dx इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/t. मग आता याला परत डिफरन्शिएट करायचं अजून डिफरन्शिएट. इकडे dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर आणि इकडे डी बाय dx ऑफ 1/t. बरोबर. मग आता आपण
1/t म्हणजेच काय, ती पॉवर वरती नेली, टीला पॉवर काय इथे 1, ती जाऊन काय झाली वरती जाऊन काय झाली -1. लक्षात, म्हणजे dy/dt ऑफ t⁻1 आणि परत टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येणार तो dt/dx. आता t⁻1चा डेरिव्हेटिव्ह काय येणार -1 पॉवर पुढे t⁻1 पॉवर किती झाली मग टीची आता -2 आणि dt/dx म्हणजेच काय म्हणू शकतो आपण 1/dx/dt. -1 इंटू 1 आता टीची निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह करायची म्हणजे तिला खाली आणायचं, बरोबर 1/t² इंटू 1 आणि आपण dx/dt काढलेलं आहे, dx/dt काय काढलेलं आहे आपण 480 म्हणजेच काय झालं मग ते -1 मायनस वरती 1 1 जार 1 आणि खाली t² इंटू 480 म्हणजे काय झालं तुमचं आलं 4at³. लक्षात काय आन्सर मिळालं आपल्याला -1/4at³. लक्षात, हे झालं आपलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ज. पुढील नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. अजूनच्या थोडेफार एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपला चॅप्टर संपून जाईल आणि मी तुम्हाला आता टेस्ट टाकणार आहे उद्या. लक्षात, तिघं चॅप्टरवरती लॉजिक, मॅट्रिसेस आणि डिफरन्शिएशन आपलं मोठं चॅप्टर आहे. कधीपासून चालू आहे ते आता उद्या संपून जाईल आपलं. आलं लक्षात, पूर्ण व्यवस्थित एक्झाम्पल्स राईट करा आणि लिहून ठेवा. सगळ्या स्टेप्स व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न